जय हिंद फ्रेंड. सीसॅड बाय विजय गुप्ता सर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज नुकताच झालेला जो संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा पेपर आहे त्यामधल्या शेवटच्या 15 प्रश्नांचं म्हणजे अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचं आपल्याला एक्सप्लेनेशन घ्यायचं असेल. मित्रांनो, खूप छान पेपर होता. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे जे रिस्पॉन्स आहे, मुलांनी जे काही सांगितलंय त्यानुसार खूप छान पेपर गेला आहे मुलांचा. खूप चांगले अटेम्प्ट आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझी व्हिडिओ सिरीज पाहिली असेल ग्रुप बी ची तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा खूप फायदा झाला असेल, कारण बरेचसे प्रश्न आपल्या व्हिडिओ सिरीज मधलेच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही एकदा निश्चितपणे ती पाहायची असेल. ओके मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न बघा. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? सिंपल आहे मित्रांनो. आता ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल याचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला ना ए ची इफिशियन्सी माहिती असली पाहिजे की ए हा एका दिवसात किती काम करतो. तर मित्रांनो, आपलं टार्गेट असेल की ए हा एका दिवसात किती काम करतो ते शोधणे. तर लिहिताना ना आपण आपली मेथड यूज करूया. जी आपली एलसीएम ची मेथड आहे ती ए प्लस बी दोघे मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे ना, 15 लिहिलं. आणि बी एकटा मित्रांनो तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. आता 15 आणि 20 या दोघांच्या पाड्यात येणारी कोणतीही संख्या चालेल, 120 घ्या, 60 घ्या, कोणतीही घ्या, पण लहानात लहान घ्या म्हणजे थोडं व्यवस्थित राहील. तर आपण असं मानूया की समजा त्यांना एकूण 60 किलोमीटर लांबीचा रोड बांधायचा आहे. ठीक आहे ना मित्रांनो, इथं जे काही येते ना ते राहते टोटल वर्क मानूया की 60 किलोमीटर लांबीचा त्यांना रोड बांधायचा आहे. आता पहा मित्रांनो, 15 चूक 60. आता ए व बी हे 15 दिवसात 60 किलोमीटर लांबीचा रोड बांधतात, म्हणजे एका दिवसात किती बांधला असेल? 4 किलोमीटर. बी एकटा मित्रांनो 20 दिवसात 60 किलोमीटर लांबीचा रोड बांधतो, म्हणजे याने एका दिवसात किती बांधला असेल? 20 त्रिक 60, 3 किलोमीटर लांबीचा रोड. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ए ची इफिशियन्सी काढायची आहे. कशी काढता येईल पहा. ए व बी दोघे मिळून एका दिवसात 4 किलोमीटर रोड बांधतात. या 4 किलोमीटर मधला मित्रांनो 3 किलोमीटर रोड कोणी बांधला आहे? बी ने. 4 किलोमीटर मधला 3 किलोमीटर जर बी बांधत असेल तर ए न किती बांधला असेल? एका दिवसात 1 किलोमीटर बांधला असेल. मित्रांनो, ए जर एका दिवसात 1 किलोमीटर बांधत असेल तर त्याला एकट्याला हे 60 किलोमीटर काम करायला लावायचं आहे. तो एका दिवसात 1 किलोमीटर रोड बांधत असेल तर 60 किलोमीटरचा रोड बांधायला मित्रांनो त्याला लागले पाहिजे 60 दिवस. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 60 डेज या पद्धतीने. ठीक आहे ना. तर मित्रांनो, हा होता पहिला प्रश्न. थोड्या प्रश्नांचा सिक्वेन्स मागे पुढे आहे, तर तेवढं व्यवस्थित मॅनेज करायचं. ठीक आहे ना. पहा सेकंड. एक माणूस मुंबईहून पुण्याला जातो आहे 4 किलोमीटर पर आवर वेगाने आणि 6 किलोमीटर पर आवर वेगाने परत येतो, तर त्याचा प्रवासाचा सरासरी वेग किती? मित्रांनो, आपण शिकतो आहे की जेव्हा एखादा व्यक्ती 2 समान अंतर वेगवेगळ्या वेगाने पार करतो तेव्हा त्याचा सरासरी वेग कसा काढायचा. ठीक आहे ना. तर इथे घेऊया आपण त्याचा ऍव्हरेज स्पीड. मित्रांनो, 2-3 पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, पण ग्रुप बी साठी जी सर्वात फास्ट आणि योग्य पद्धत आहे ती सांगतो. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू 2xy अपॉन x प्लस वाय, वेअर x इज द फर्स्ट स्पीड अँड y इज द सेकंड स्पीड. x म्हणजे पहिला वेग घ्यायचा आणि y म्हणजे दुसरा. पहा मित्रांनो, इथे लिहिलं मी 2x म्हणजे 4 आणि y म्हणजे 6. आता x प्लस वाय करा. x म्हणजे 4 आणि y म्हणजे 6. 6 अधिक 4 किती झाले? 10. कॅल्क्युलेट करा. बे 1 बे, बे 5 10. मित्रांनो, वर आहे 6 चूक 24 आणि खाली आहे 5. 5 ने भागा, 5 चूक 20. ठीक आहे. 4 राहिले, पॉईंट दिला, 40 झाले आणि 5 8 40. सर्व युनिट मित्रांनो स्टँडर्ड आहेत, अप्पर केस मधले आहेत, म्हणून हे सुद्धा काय असलं पाहिजे? अप्पर केस मधलंच असलं पाहिजे. किलोमीटर पर आवर. सो 4.8 किलोमीटर पर आवर हे असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. सिंपल आहे मित्रांनो, इझी आहे. मागच्या वर्षी आयोगाने ना 3 समान अंतर दिले होते, या वर्षी 2 समान अंतर दिले. त्यानंतर बघा मित्रांनो, रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती 5% गोपालला विकली आणि गोपालची खरेदी किंमत 2014 रुपये असेल तर रवीची खरेदी किंमत किती? मित्रांनो, तुम्हाला ना जर याला सॉल्व्ह करायची ट्रिक माहिती असेल तर तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करता येईल, पण जर सपोज तुम्हाला ट्रिक माहित नाही तर ऑप्शन वरून जा किंवा बायनॉमियल मांडूनही तुम्हाला काढता येईल. ठीक आहे ना. तर मित्रांनो, काय करूया, तर ऑप्शनने जाऊया. सर्वात पहिले असं मानूया की सर समजा खरेदी किंमत किती असेल? 2000 रुपये असेल. तर मित्रांनो, ट्रान्झॅक्शन करून पहा. सर्वात पहिले काय आहे? 6% नफ्याने विकली. तर मित्रांनो, 2000 चे 6% काढा. तोंडीच काढता यायला पाहिजे, पण बाजूला काढून दाखवतो. ठीक आहे. 6% कोणाचे? तर 2000 चे. 20 कॅन्सल आणि 20 सक 20 मित्रांनो, 6% नफा कमवला म्हणजे 2000वर 120 रुपये कमवले. 2000वर 120 रुपये कमवले म्हणजे ती वस्तू सुधीरला कितीला पडली असेल? 2120 ला पडली. ठीक आहे ना. आता सुधीरने ती वस्तू मित्रांनो 5% तोट्याने गोपालला विकली. मग काय करा, इथे 2120 चे
5% काढा. ठीक आहे ना. पहा मित्रांनो इथे घेतला आपण 5%. ठीक आहे. तर 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 2 10 कॅल्क्युलेट करा. बे 1 बे, बे 0 0, बे 1 12. म्हणजे मित्रांनो तो त्याच्याकडून किती रुपये कमी घेईल आता? 106 रुपये कमी घेईल. तोटा झाला ना. मग 2120 मधून 106 रुपये मायनस करा. 2120 मधून 100 गेले मित्रांनो. सॉरी 2120 मधून 106 मायनस करा. करून दाखवतो पहा. हे झाले 2120 आणि 106चा लॉस तोटा. तर 106 मित्रांनो आपण या ठिकाणी काय केले? मायनस केले. ठीक आहे. पाहता 10तून 6 गेले, 4 राहिले. इथं 2 मधून 1 गेला, 1. ठीक आहे. इथे मित्रांनो परत किती असायला पाहिजे? 0. ठीक आहे ना. आणि इथे घेतला आपण 2 या पद्धतीने. ठीक आहे ना. तर मित्रांनो या पद्धतीने उत्तर जे आहे ते आपल्याला इथे काढता येईल. ठीक आहे ना. किंवा मला असं वाटतं एक दुसरी मेथड पण आहे, ती पण लावून पहा. ठीक आहे. दुसरी मेथड पण लावून पहा. थोडं कॅल्क्युलेशन मध्ये प्लस मायनस होते. तुम्ही कॅल्क्युलेशन मॅनेज करा. मी दुसरी मेथड सांगतो पहा. ठीक आहे. याही मेथडने तेच आन्सर येईल. थोडं कॅल्क्युलेशन मागे पुढे होते म्हणजे नाही बसत आहे. आता पहा दुसरी जी मेथड आहे ती अशी घेऊया आपण की समजा वस्तूची जी किंमत आहे ती घेतली आपण 100. सॉरी आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे ना. मग मित्रांनो वर घ्यायचं 100. ठीक आहे. ही एक ट्रिक आहे. 6% नफा म्हणजे खाली घ्यायचं 106 गुणिला, परत घ्यायचं मित्रांनो 100, 5% तोटा म्हणजे इथे घ्यायचं 95 आणि गुणिला करायचं मित्रांनो या ठिकाणी 2014. बस या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. बरोबर आपल्याला याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघूया 220 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने जाताना 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यास किती वेळ घेईल? तर मित्रांनो आपण घेऊया ठिकाणी अंतर विचारला आहे. सॉरी किती वेळ लागेल. तर मित्रांनो काय करूया? वेळ विचारला म्हणून टाइमचा फॉर्म्युला घ्या. टाइम इज इक्वल टू मित्रांनो डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे. थोडं बाजूला घेऊन टाकूया. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड या पद्धतीने आपण या ठिकाणी घेतलं. आता मित्रांनो बघा डेटा काढूया. डिस्टन्स किती आहे? तर मित्रांनो एक ट्रेन एका प्लॅटफॉर्मला पार करत असेल तर कापलेलं अंतर दोघांच्या लांबीच्या बेरजे एवढं. मग आता याची लांबी घेतली आपण 250 प्लस प्लॅटफॉर्मची लांबी 250. तर हे झालं मित्रांनो 500 मीटर. एकूण कापलेलं अंतर 500 मीटर. आता स्पीड पास स्पीड किती दिला आहे? 45 किलोमीटर पर अवरचा. तर मित्रांनो हे मीटर मध्ये आहे आणि स्पीड किलोमीटर पर अवर मध्ये आहे. चालेल का? नाही. याला चेंज करावं लागेल. तर याला गुणूया मित्रांनो आपण 518 ने. काय करू शकतो? तर जास्तीत जास्त 9 2 18 9 5 45 करू शकतो. 5 5 25/2. आता झालं मित्रांनो हे मीटर पर सेकंड. बस त्याच्यात व्हॅल्यू टाका. डिस्टन्स किती आहे बघा? डिस्टन्स आहे मित्रांनो 500 आणि स्पीड किती आहे? 25/2चा. आता मित्रांनो 25/2 वर गेले तर 2/25 होतील. याला म्हणतो आपण रेसिप्रोकल, गुणाकार व्यस्त संख्या. ठीक आहे ना. तर इथे घेतला आपण 500 आणि इथे घेतला आपण 2/25. 25 1 25, 25 दोन्ही 50. हा शून्य ठेवा आणि 20 दोन्ही किती मित्रांनो? 40. तर करेक्ट आन्सर जे आहे ते यायला पाहिजे 40 सेकंद. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. सिंपल आहे. केस नंबर सेकंड आहे. जेव्हा एक ट्रेन एखाद्या प्लॅटफॉर्मला, पुलाला, ब्रिजला ओलांडते तेव्हा ट्रेनने कापलेलं अंतर दोघांच्या लांबीच्या बेरजे एवढं असतं. ठीक आहे मित्रांनो. पुढला प्रश्न आहे या नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे की नाही? या नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता मित्रांनो सरासरी जर काढायची असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो. सरासरी इज इक्वल टू टोटल नंबर, सॉरी सम घेतो वर, सम ऑफ द गिवन ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ठीक आहे ना. सम काय करायची मित्रांनो? तर 1 + 2 + 3 + 4 असं 97 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय किती करायचं मित्रांनो? टोटल नंबर किती आहेत? 97. आता ना मित्रांनो याला मी इकडे सॉल्व्ह करून दाखवतो. जर क्रमागत नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज करायची असेल ना तर आपण एक फॉर्म्युला यूज करतो. क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज इज इक्वल टू n × n+1/2. मित्रांनो n म्हणजे काय घ्या? 97. हा जी संख्या दिली आहे ती n+1 म्हणजे 97 + 1 म्हणजे किती? 98 आणि डिवायडेड बाय करा या ठिकाणी 2. कॅल्क्युलेट करा मित्रांनो. बे 1 बे आणि 49 दोन्ही. सो इथे येत आहे 97 × 49. मी नेहमी शिकवताना असं म्हणतो की हा जो गुणाकार आहे ना, म्हणजे गुणाकार असो हा नेहमी शेवटी संपवायचा. इथं कॅल्क्युलेट करून मोठी संख्या फॉर्म करू नका. आता मी इथे व्हॅल्यू टाकतो पहा. आपण वर येणाऱ्या संख्यांची बेरीज किती काढली? 97 × 49 डिवायडेड बाय किती आहे मित्रांनो? 97. हे कॅन्सल आहे ना. तर हे किती आलं? 49. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे 49. जर मित्रांनो इथे गुणाकार केला त्या मोठा नंबर भेटेल आणि इकडे मग तोडायला काय होईल? त्रास होईल. कारण 97 तसे तुटत नाही बरं, कारण 97 प्राईम नंबर आहे. क्लिअर ना? ओके. तर मित्रांनो समोर जाऊया. आणखीन एक प्रश्न बघा. ठीक आहे पहा.
आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर पर आवर आहे. तर एवढे खांब मोजण्यासाठी किती वेळ लागेल? हा ना प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्यांना बराच कन्फ्यूज केला या प्रश्नाने. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कदाचित अटेम्प्टही केलेला नसेल असं होऊ शकते. ठीक आहे ना. ओके, पण मित्रांनो आपण जी टेस्ट सिरीज जी लॉन्च करतो आहे ना ग्रुप बी ची, त्याच्यामध्ये मित्रांनो असा एक प्रश्न मी टाकलेला होता किंवा माझ्या व्हिडिओ सिरीज मध्ये पण आहे, तुम्ही निश्चितपणे बघितलं असेल, नाहीतर मग बघायचा. ठीक आहे ना. ओके, आता पहा मित्रांनो इथे काय करूया, आपल्याला विचारला तास लागतील. तास म्हणजे मित्रांनो टाइम विचारलाय, सो टाइमचा फॉर्म्युला लिहा पहिले. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता स्पीड किती दिलाय पहा, तर पहिले स्पीड लिहून घेऊया. स्पीड इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. आता मित्रांनो आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. आता डिस्टन्स कसं काढायचं, तर पहिले म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटेल सर 5601 घ्या आणि त्याला गुणीला काय करा, गुणीला 50 करा, कारण किती अंतर आहे, 50चं अंतर आहे प्रत्येक खांबात. तर मित्रांनो असं नाही, पहा एक प्रॅक्टिकल करून पाहूया. आपण असं म्हणूया की समजा 5 खांब आहेत. किती खांब झाले, 5. 1 2 3 4 5. याच्यामधील अंतर किती, 50 आणि 50 100 आणि 50 150 आणि 50 200. म्हणजे मित्रांनो 5 खांब जर असतील की नाही, तर एकात 50चं डिस्टन्स घेतलं तर मल्टिप्लाय बाय 5 नाही करता येणार आपल्याला. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 5 पेक्षा 1 ने कमी म्हणजे 4 करावं लागेल. ठीक आहे ना. तर मित्रांनो इथं किती येते आहे, 200. म्हणजे जेवढे खांब असतील की नाही त्याच्यापेक्षा 1 न आपल्याला कमी घ्यावं लागेल. तर मित्रांनो इथं खांब किती आहे, 5601. तर 1 ने कमी घेण्यासाठी काय घ्यावं लागेल, 5600 गुणीला करा मित्रांनो या ठिकाणी 30. पण हे झालं मीटर आणि वर आहे किलोमीटर पर आवर, हे तर जमणार नाही. म्हणून डिवायडेड बाय काय करावं लागेल, या ठिकाणी 1000 करावं लागेल. त्याला चेंज करावं लागेल ना मीटरला किलोमीटर मध्ये. सो 3 0 वरचे आणि खालचे कॅन्सल. कॅल्क्युलेट करा. 3 सॉरी हे 50 आहे का, सॉरी 50 आहे. ओके, कॅल्क्युलेट करा. 5 30 0 हातच्या 3 5 5 25 आणि 3 28. हे झाले मित्रांनो किलोमीटर. सर्व युनिट स्टँडर्ड आहे. आता इकडे टाका, डिस्टन्स किती आहे, 280 आणि खाली स्पीड कितीचा दिलाय मित्रांनो, 40चा. 0 0 कॅन्सल, 7 चूक 28. सो करेक्ट यायला पाहिजे 7 तास, 7 आवर्स. ठीक आहे ना. तो ऑप्शन नंबर फर्स्ट असेल या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, सोपी आहे मित्रांनो. आणखीन पुढला प्रश्न बघा. ओके, एका सांकेतिक लिपीत रेड बरोबर 9, ब्ल्यू बरोबर 10 तर व्हाईट बरोबर काय. मित्रांनो हा प्रश्न ना आपल्या नोट्स मधला आहे. तुमच्याकडे जर नोट्स असतील तर त्यामधून पहा, निश्चितपणे हा प्रश्न लक्षात येऊन जाईल. आणि तसंही मित्रांनो जे आपण लॉजिक वगैरे शिकतो की नाही, त्या लॉजिक नुसारही हा प्रश्न पटकन किंवा चटकन ओळखता येते. मी नेहमी शिकवतो की अल्फाबेटच्या कंपॅरेटिव्हली नंबर खूप जास्त लहान असेल तर निश्चितपणे त्याच्या प्लेस व्हॅल्यूवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया करूनच तो मिळवलेला असेल. आता मित्रांनो नंबर तो खूप लहान आहे ना, नंबर खूप लहान आहे ना. नंबर लहान करण्याचे 2 उपाय मित्रांनो, एक तर वजाबाकी करा किंवा भागाकार करा. थोडासा लहान करायचा असेल तर वजाबाकी करा आणि खूपच लहान करायचं असेल, एकदमच लहान करायचं असेल तर भागाकार करा. इथं ना मित्रांनो एकदमच लहान करायचं आहे म्हणजे आपल्याला भागाकार करावा लागेल. तर पहिले काय करा, आर प्लस ई प्लस डी यांची बेरीज करून टाका. आर म्हणजे मित्रांनो 18, प्लेस व्हॅल्यू घ्या. आरचा क्रमांक 18, ई चा 5, डी चा 4. कॅल्क्युलेट करा. 18 अधिक 9 म्हणजे 27. आता रेड मध्ये किती अल्फाबेट आहेत, 1 2 3. म्हणून मित्रांनो 3 ने भागा, असा याने या ठिकाणी रेडचा कोड काढला आहे 9. क्लिअर आहे ना. सिमिलरली मित्रांनो ब्ल्यूचा कोड काढा. पहा BLUE ब्ल्यूचा कोड. ठीक आहे ना. बी चा नंबर मित्रांनो 2. त्यानंतर एल चा जो नंबर आहे तो आहे 12. ठीक आहे. यू चा नंबर आहे 21 आणि ई चा नंबर आहे 5. बेरीज करा, किती येते, 40. आता ब्ल्यू मध्ये 1 2 3 4 4 अल्फाबेट म्हणून डिवायडेड बाय 4 करा, असं उत्तर निघालं 10. आता मित्रांनो आपलं टार्गेट आहे व्हाईटचा कोड काढणे. तर बस ठरल्याप्रमाणे W प्लस H प्लस I प्लस T प्लस E यामधील अल्फाबेटची मित्रांनो प्लेस व्हॅल्यू घ्या आणि बेरीज करा. सेम जसं आपण मागे 2-3 ठिकाणी केलं तसंच. तर करूया मित्रांनो. W चा जो नंबर आहे बघा किती आहे, W चा नंबर 23. H चा आहे 8, I चा 9, T चा 20 आणि E चा मित्रांनो 5. याची ऍडिशन जर केली ना तर आपल्याला मिळते 65. आणि ठरल्याप्रमाणे कितीने डिवाइड करायचं, मोजा किती आहेत, 1 2 3 4 5. रेड मध्ये 3 अल्फाबेट होते, डिवायडेड बाय 3 केलं. ब्ल्यू मध्ये 4 होते, डिवायडेड बाय 4 केलं. व्हाईट मध्ये 5 आहे, डिवायडेड बाय 5 करा, तर 13 5 65. सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे मित्रांनो फर्स्ट. ठीक आहे ना. त्यानंतर समोर जाऊया. आणखीन एक प्रश्न पहा. हा पण एक खूप मस्त प्रश्न आहे. युजली मला असं वाटते की लॉजिक ना खूप जास्त नाही लावून पाहायचे, म्हणजे
लावायचे लॉजिक, पण त्या प्रश्नात अटकून नाही राहायचं. नाही तर मुलं काय करतात, लॉजिक लावतात, नाही लागलं आणखीन लावतात, नाही लागलं आणखीन लावतात, असं अटकून नाही राहायचं मित्रांनो. बस 2 लॉजिक लावा, आलं तर ठीक, नाही तर सोडून द्यायचं. ठीक आहे ना. पण येईल तो, पहा मी लावून दाखवतो. आता 12 आणि 18 पासून 55 कसं मिळते ते पहा. इथे लिहितो मी 12 प्लस करतो या ठिकाणी 18. सांगा मित्रांनो किती येते? 8 आणि 2 10, 0 हातच्या 1 2 आणि 1 3, 30 झाले. पण आपल्याला 55 पाहिजे आहे. तर 30 55 पासून दूर आहे, पण जर 30 ची दुप्पट केली तर काय मिळेल? 60 मिळेल. आणि 55 मिळण्यासाठी काय करावं लागेल? -5. असं मित्रांनो काय भेटलं? 55 भेटलं. दुसऱ्याला लावून पहा. इथं दिला आहे 22 अधिक 20, बेरीज करा. 20 आणि 22 किती मित्रांनो? 42. काय ठरलं? सर दुप्पट करायची, केली. ठीक आहे. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, किती झाले? 84. त्याच्यामधूनही 5 मायनस करा, किती आले मित्रांनो? 79. कारण प्रत्येक वेळेस काय मायनस करायचे आहेत? 5 मायनस करायचे आहे. इथे पण करून पहा. ठीक आहे. 42 आणि 13 25, 25 च्या दुप्पट 50, परत 5 मायनस करा. प्रत्येक वेळेस 5 मायनस करतोय ना, 5च करा. आता आन्सर काढूया मित्रांनो. पहा इथे दिला आहे आपल्याला 40 प्लस याच्यामध्ये आपण ऍड केले 18, हे झाले मित्रांनो 58, गुणीला 2 केलं तर हे झाले 119. 2 9 18 सॉरी 2 8 1 मिनिट 116 सॉरी हे झाले 116. ठरल्याप्रमाणे 5 मायनस करा. 5 मायनस केले तर किती झाले? 111. ऑप्शन नंबर सेकंड असेल मित्रांनो याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. तर या पद्धतीने आपल्याला घेता येईल. त्यानंतर आणखीन एक प्रश्न बघा. हे सॉल्व्ह करून पहा मित्रांनो. ठीक आहे ना. -11 यायला पाहिजे. मी सॉल्व्ह केला, मी डायरेक्ट ना नंबर लिहितो, तुम्ही एकदा नंबर चेक करा. जसं सक्सेस आहे ना, SUCCESS असा. ठीक आहे ना. ओके, मी नंबर लिहितो पहा. यस मित्रांनो, एन नंतर येतो आणि एन नंतर आलं तर त्यांना काय द्यायचं आहे? मायनस मध्ये द्यायचं आहे. तर एस चा नंबर येतो आहे -5, यू चा नंबर -7, सी चा नंबर, सी मित्रांनो एम च्या आधी येतो तर त्यांना 1 ते 13 म्हणायचा, 3. परत सी चा नंबर 3, ई चा नंबर 5, परत एस चा नंबर मित्रांनो -5 आणि -5. सर्व मायनस वाले जमा करा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15 आणि 7 22. या 22 मधून मित्रांनो 5 आणि 3 आणि 3 6, वजा 22 मधून अधिक 11 असं येते. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, बरोबर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळेल. सोपी प्रश्न आहे, फक्त टाइम जास्त घेतलेला असू शकते. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न पहा मित्रांनो. ठीक आहे ना. आता नेहमी मी असं म्हणतो की स्टार्टिंग पहा, पण स्टार्टिंग जर मिळत नसेल ना तर बॅकअप घेऊन ठेवा. पॉसिबिलिटीने जर सुरुवात होत असेल तर बॅकअप घेऊन ठेवायचा. जसं पहिला ना मित्रांनो पॉसिबिलिटीचा आहे. जसं बी हा एफ आणि डी च्या मधात आहे, बरोबर आहे ना. मग मित्रांनो याची दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? बी हा एफ आणि डी च्या मधात आहे, या पद्धतीने. ठीक आहे. आता ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे, सध्या तर लावता येणार नाही, पण ए हा एफ आणि डी च्या पुढे नाही. तर ए मित्रांनो इकडे येणार नाही, इकडे येणार नाही. आता ए इकडे येणार नाही, इकडे येणार नाही, तर मग काय करा? मला असं वाटते सी ला ऍडजस्ट करा, कारण ना हा पॉइंट लावता येईल. ठीक आहे. ई हा ए व सी च्या मध्ये आहे. ठीक आहे. कोणाच्या? ई हा ए व सी च्या. तर मित्रांनो ए ला इथे घेतलं, सी ला इथे घेतलं, यांच्या मधात आपण ई ला घेऊया. ठीक आहे ना. या पद्धतीने ए हा एफ किंवा डी च्या पुढे नाही, तर आपला मित्रांनो ए जो आहे तो एफ आणि डी च्या पुढे आलेला नाही. सी हा डी च्या पुढे नाही, हा सी पण डी च्या पुढे नाहीये. एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये आहे? तर मित्रांनो एफ पहा कोणाच्या मधात आहे? बी आणि सी च्या. सो करेक्ट आन्सर जे आहे ते असलं पाहिजे बी सी. ठीक आहे ना. तर या पद्धतीने घेता येईल. आणखीन काही प्रश्न आहेत बघा. एका क्लब मध्ये 80 खेळाडू आहेत, तर मित्रांनो पहिले या ठिकाणी आपण लिहिलं टोटल नंबर ऑफ प्लेयर इज इक्वल टू 80. यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात. एक सर्कल काढला मित्रांनो, याला म्हणूया आपण कबड्डी. दुसरा सर्कल घेऊया, याला म्हणूया आपण क्रिकेट. ठीक आहे ना. नंबर लिहून घ्या. किती आहे कबड्डी खेळणारे? 36. क्रिकेट खेळणारे किती आहेत मित्रांनो? 48. आणि 12 खेळाडू दोन्ही क्रिकेट खेळ खेळतात. मी नेहमी असं म्हणतो की इथून भरायला सुरुवात करा, गळे दोन्ही पासून इंटरसेक्टिंग पासून भरायला सुरुवात करा. इथे येते आहे 12 इथे घेतलं. कबड्डीमध्ये 36 पाहिजे, 36 पैकी 12 घेतलं, शिल्लक राहिले 24. क्रिकेटमध्ये 48 पाहिजे, 48 पैकी 12 घेतलं, शिल्लक राहिले 36. आता हे काय झाले मित्रांनो? हे काय झालं? हे झाले कबड्डी खेळणारे प्लस दोन्ही गेम खेळणारे आणि प्लस क्रिकेट खेळणारे. हे काय झाले मित्रांनो? एवढे झाले. पहा हे किती आहे? 24 कबड्डी खेळणारे, 12 दोन्ही खेळणारे आणि 36 झाले मित्रांनो क्रिकेट खेळणारे. बेरीज केली तर किती येईल? 72 येईल. तर मित्रांनो टोटल प्लेयर किती आहेत? 80 आहेत. 80 पैकी 72 जे खेळाडू आहेत ते कबड्डी क्रिकेट हे गेम खेळतात. तर किती टक्के खेळाडू हे गेम खेळत नाहीत? 80 पैकी 72 जण खेळतात, म्हणजे मित्रांनो 8 जण खेळत नाहीत.
पण ऑप्शन मध्ये तुम्हाला 8 नाही दिसणार. का नाही दिसणार? कारण त्याने आपल्याला पर्सेंटेज मध्ये काढायला सांगितलं. तर पर्सेंटेज काढा. पर्सेंटेज कसा काढतो मित्रांनो आपण? खाली काहीतरी वर काहीतरी गुणिला 100. खाली काय असते नेहमी? टोटल. टोटल किती आहेत खेळाडू? 80. 80 पैकी किती जण आहेत जे हे दोन्ही तिन्ही गेम खेळत नाहीत? 8. 80 पैकी 8. 8 × 80 0 0 कॅन्सल. करेक्ट यायला पाहिजे मित्रांनो 10%. पहा ऑप्शन नंबर 3 जे आहे ते बरोबर आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. ठीक आहे ना. त्यानंतर पहा, त्यानंतर घेऊया नेक्स्ट वन. हा प्रश्न बघूया. आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहेत. पहा मित्रांनो सेटिंग अरेंजमेंटचे 2 प्रश्न आहेत. एक तो आपण पाहिला अल्फाबेटचा आणि एक हा आहे. परत मी तेच म्हणेल, डेफिनेट पॉइंट पासून सुरुवात मिळत असेल तर बेटर आणि पॉसिबिलिटीने सुरुवात कराल तर मित्रांनो 2 अरेंजमेंट लक्षात घ्यायच्या. तर मला असं वाटते की इथून स्टार्ट करा. पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणीच नाही. मग या ठिकाणी काय करतो मी? पेरूला लिहून घेतो. पाहत राहा बोर्डवर. इथं घेतलं मित्रांनो आपण पेरू. याच्या डावीकडे म्हणजे इकडे कोणी जाणार नाही आता. ठीक आहे. पेरू आहे ना, तर पेरूशी रिलेटेड पॉइंट पचा. आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या मध्ये आहे. इकडे तर घेता येणार नाही. मग इथे का लिहितो मी? आंबा. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबू यांच्या मधात आहे. घेतलं पेरू आणि लिंबूच्या मधात. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ. हे लिंबू इथं आहे तर पपई त्याच्या शेजारी. या ठिकाणी घेतला आपण पपई. तुमच्या माइंड मध्ये असेल सर इकडे घेता येते ना, समोर वाचा. पण आंब्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. पपई जे आहे ते आंब्याच्या झाडाजवळ किंवा पेरूच्या झाडाजवळ नसली पाहिजे म्हणून पपईला घेतला आपण इकडे. त्यानंतर वाचा. पपईच्या उजवीकडे नारळाचं झाड आहे. पपई आहे. पपईचा उजवा हात कोणता? इकडे. इकडे का असलं पाहिजे मित्रांनो? नारळ असलं पाहिजे. ठीक आहे ना. सो अरेंजमेंट जी आहे ती अकॉर्डिंग टू स्टेटमेंट परफेक्ट बसते. आता ऑप्शन वाचा. हे बरोबर वाचायचा, बरोबर काढायचं आहे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या मध्ये आहे. करेक्ट. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबू आणि नारळच्या मध्ये आहे. करेक्ट. पपईचे झाड नारळच्या जवळ आहे. तर मित्रांनो ऑल आर करेक्ट. सर्व करेक्ट बसत आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर पाहून घ्या आता. ठीक आहे ना. कोणतं बसते? सर्व चौथं बसते आहे. ठीक आहे ना. त्यानंतर बघा एक हा प्रश्न आहे डेटा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे मित्रांनो. DI चा. ठीक आहे ना. पाय चार्ट आहे, इझिली करता येईल. कॅल्क्युलेशन तुम्ही करा, मी फक्त समजून सांगतो. ठीक आहे. ऍव्हरेज काढायचं. ऍव्हरेज नंबर ऑफ पॅसेंजर इन ट्रेन S, M and L टुगेदर. तर मित्रांनो ऍव्हरेज कसा काढतो आपण? ऍव्हरेज मगाशी काढला होता आपण तसाच. ठीक आहे ना. पहा इथे घेतला आपण ऍव्हरेज. ऍव्हरेज इज इक्वल टू S प्लस M प्लस L डिवायडेड बाय करूया मित्रांनो या ठिकाणी 3. कंटिन्यू करा. S मध्ये किती आहे? 24%. ठीक आहे. ओके 24%. M मध्ये किती आहे मित्रांनो? 20%. आणि L मध्ये किती आहे? 15%. कोणाच्या? तर 8500च्या. डिवायडेड बाय केलं मित्रांनो आपण याला 3. वर बेरीज करा किती येते? 4 आणि 5 9. ठीक आहे. 2 2 4 आणि 1 5. 59%. 59% ऑफ 8500 भागीला करायचं या ठिकाणी 3. तर मित्रांनो 59% म्हणजे काय? 100 पैकी 59 ऑफ म्हणजे गुणिला 8500 आणि भागीला केलं या ठिकाणी आपण 3. 0 0 कॅन्सल. इथून समोर तुम्ही सॉल्व्ह करा. करेक्ट आन्सर यायला पाहिजे 1672 असं काहीतरी येते. कॅल्क्युलेशन समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो एक हा आहे शेवटचा प्रश्न घेऊया. इथं म्हणतो आहे बरोबर गृहीतक काढायचं आहे. गृहीतक म्हणजे काय मित्रांनो? एखादी मानलेली जी बाब असते त्याला काय म्हणतो आपण? गृहीतक. म्हणजे युट्यूब चॅनलला हे सर्व डिटेलमध्ये टाकलं आहे, मी लिंक पण टाकतो. विधान, गृहीतक, युक्तिवाद वगैरे क्लिअर नसतील तर एकदा क्लिअर करून घ्या. ओके. सिगरेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती पाकिटावर छापलेली आहे. याच्या मागचं कारण काय आहे मित्रांनो? का छापली असेल? या कारणाचं उत्तर शोधताना ज्याही बाबी तुमच्या माइंडमध्ये येतील ना त्याला काय म्हणायचं? गृहीतक म्हणायचं. आणि पॉझिटिव्ह विचार करायचा. जसं पहा काय म्हणतोय? सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात म्हणून करेक्ट. म्हणूनच लिहिली जाते ना. एखाद्या ठिकाणी सूचना का लिहिली जाते? लोकांनी वाचावी म्हणून. तुम्ही वाचत नसाल तर काही हरकत नाही. आपण का लिहिली जाते? तर ती वाचतात लोक म्हणूनच. ठीक आहे ना. गव्हर्नमेंट पण म्हणते ना की मोर दॅन 80% खूप जास्त एरिया जो आहे तो सिगरेटच्या पॅकेटावर वॉर्निंगचाच असायला पाहिजे असं गव्हर्नमेंट म्हणते आहे. ती राहते सुद्धा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावरील दिलेला इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतही असतील ना. लिहिण्यामागचा उद्देश काय आहे? की लोकांनी त्याविषयी अवेअर व्हावं की बा ही चुकीची बाब आहे. ठीक आहे ना. हे लिहिल्यामुळे आणि काय उद्देश असेल लिहिण्याचा? की लोक वाचतील आणि गंभीर होतील. तर होत नसतील ती बाब वेगळी आहे. ठीक आहे ना. पण उद्देश तर तोच आहे ना. तर मित्रांनो गृहीतक म्हणून दोन्ही बाबी काय असतील या ठिकाणी? करेक्ट असतील. तर गृहीतक 1 आणि 2 दोन्ही काय आहेत? बरोबर आहेत. असा होता मित्रांनो आजचा पेपर. तर जवळपास सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलंच आहे. तर या ठिकाणी थांबूया. तुमच्या काही अडचणी असतील तर मित्रांनो निश्चित कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.